माझ्या नाकातला खडा निघाला किती दिवस झाले. आता गाडी आणली मी घालायला. खडा आहे पण जातच नाही आहे खडा माझ्या नाकामध्ये. आता हीच घालावं लागेल. आता पर्यायच नाही. आता काय करणार होतं. एक हातात मोबाईल आहे, एक हातात हे आहे. लहानपणची आठवण आली ना गाडी बघून. लहानपणी कान टोचले कानात काड्या घालायचे, नाक टोचलं नाकात काडी घालायची वगैरे. आता मी पण तेच करणार आहे. किती दिवस झालं निघले घातलं बघा. आता गाडी किती दिवस झालं माझं नाकातलं निघालं होतं. काळा पडलाय खडा, पूर्ण काळा पडलाय. मी रागिणीच्याकडून मागवलं होतं तर ते काय व्यवस्थित आलं. इथं बाहेर आता फॅन बसवायला चालू आहे. बाहेर घरात आता 3 फॅन झालेत आमच्या. त्या रूममध्ये 2 फॅन आहेत, इथं 1 फॅन आहे. आणि आता बाहेर लावायला चालू आहे फॅन. आता 4 दिवस झाला आणून ठेवला होता. लावणं काही झालं नाही तर आता लावायला चालू आहे फॅन. तर म्हणलं तोपर्यंत आधी खडा लावून घेऊ. आणि मला आता ताटावरचं शिवायचं आहे. आज एकतर ब्लाऊज राहिलेच शिवायचे माझे. तर जेवण झालं आहे माझं. आता फॅन बघू आपण कसं नाही. तर फॅन बघू आता आपण. फॅन कुठे काळा दिसतं इकडे. आणि आता छान असं बाहेर फॅन बसवून झाला आहे. आणि आता माझं काय चालू आहे काम, तर ताटावरचं मागे एकदा खूप दिवसापूर्वी बनवलं होतं. तर ते आता खराब झालं आहे. म्हणजे चांगलं आहे अजून, पण थोडंसं पांढरं पडलं आहे. त्याच्यामुळे आता इथे ताटावरचं नवीन बनवायचं होतं. त्याच्यामुळे छान असा गोल आकार करून घेतला आहे. आणि त्याला आता झालर बनवायची होती, डिझाईन काहीतरी करण्यासाठी. नाही तर ते तसंच मग नाही चांगलं वाटत. त्याच्यामुळे ते छोटे छोटे तुकडे कट करते मी. आणि हा ब्लाऊज पीस आहे ना, मला खूप आवडला होता. कारण त्या ब्लाऊज पीसावर ना थोडंसं म्हणजे चमकी आहे, चमक कपडा आहे. त्याच्यामुळे भारी दिसणार होतं. म्हणून मी तो कपडा कट करून ठेवला इथं. आता कधी शिवायला मुहूर्त लागेल काय माहिती, पण म्हणलं कट तरी करून ठेवू. तर आता छान असं इथं कट करून ठेवलं आहे. आणि बाहेर फॅन बसवायचं पण खूप दिवसापासून चालू होतं. मी खूप वेळा म्हणत होते की बाहेर फॅन बसवा 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 म्हणून. पण ते म्हणायचे की काय गरज आहे बाहेर फॅन बसवायची, घरात 3-3 फॅन आहेत, असं तसं चालू होतं. मला वाटायचं की बाहेर फॅन बसवलेलं वेगळंच, म्हणजे घरातल्यापेक्षा बाहेरचा फॅनची हवा जास्त येते. कधीतरी घरातला कंटाळा आला तर माणूस बाहेर जाऊन तरी बसू शकतं. त्याच्यामुळे मग बाहेर फॅन पाहिजे होता, पण नाही फॅन बसवला बाहेर. तर आत्ता कसं तरी अन्नामुळे फॅन बसवला आहे. तर आता इथं आयर चढवायला चालू आहे. कारण अण्णाचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यावर ना कोणीतरी नवीन ड्रेस आणावा लागतो. तर अण्णाच्या बहिणीनं आणला होता त्यांना. तर बायकांना नाही चढवता येत. त्याच्यामुळे मग कुठं अण्णा म्हणून आहेत ओळखीचेच, तर त्यांना सांगितलं चढवायला अण्णाला. तर 15 दिवस झालं होतं त्यांचं ऑपरेशन होऊन. त्याच्यामुळे उठायला बसायला वगैरे काही त्रास नव्हता. मग उठून बसले होते इथं. आणि शर्ट पीस धोतर वगैरे जे आहे तर ते त्यांना चढवलं. आणि त्यांच्याबरोबर काकूला पण साडी आणली होती. तर ती पण अण्णाच्या मांडीवर दिली. आणि अण्णाने ते कपडे माझ्यापाशी दिले. मग मी नेऊन ठेवले घरामध्ये. कारण कोणीतरी आपले जे पाहुणे असतात रिलेटिव्ह जवळचे, तर त्यांनी आणावे लागतात. का तर त्यांचा नवीन जन्म झालेला असतो, त्याच्यामुळे त्यांना नवीन कपडे आणावे लागतात. तर इथं आणि पद्धत असते आयर चढविला ना तर राम राम म्हणायची अशी पद्धत असते. तर त्यांचं चालू होतं तिकडे. आणि माझा व्हिडिओ करायला चालू होतं. त्यांचं चालू होतं की आपला व्हिडिओ चालू आहे तिकडे. इकडे टाक, कुठं टाकतात इकडे. ती गणू टेलर कोण आहे म्हणजे. हां, तर इथे ना मोनूला येऊन 2 महिनेच फक्त झालं होतं आमच्या घरी. तर त्या दिवशी त्याची तब्येत खूप खराब झाली होती. तो सारखं कुठं पण सी करत होता. तर सगळे म्हणत होते याला नेऊन सोडा, तो घाण करतोय, असं तसं चालू होतं. आणि त्याची तब्येत खराब झाली म्हणून आम्ही त्याला मोबाईल लावून दिला होता. तर त्यानं छान असा मोबाईलमध्ये बघत बसला होता, शिवानीपाशी पण इथं पण. कारण त्याच्यात अवसान काहीच राहिलं नव्हतं. तर त्याला सोडून द्या, तो घाण करतोय कपडे, असं तसं चालू होतं. पण आम्हाला वाटलं की तसाच जर त्रास मोठ्या माणसांना अगर छोट्या लेकरांना व्हायला तर आपण सोडून देतो का त्याला. मग ह्याला कसं सोडून द्यायचं. त्याच्यामुळे आम्ही म्हणलं की नको सोडायला, आपण गोळी वगैरे देऊ त्याला, म्हणजे नीट होईल, असं चालू होतं आमचं. तर त्या दिवशीच जास्मिनचा बड्डे होता. तर तिच्यासाठी हा गिफ्ट आणला होता शिवानीने. आणि गिफ्ट बरोबरच खायला पण आणलं होतं. तर त्याची तर आम्हाला दाखवत होती की हे खायला आणले धरा. कारण समूला केक खूप आवडतो. ते कसला पण असू द्या केक, पण तिला खूप केक आवडतो. त्याच्यामुळे शिवानीनं कपकेक आणला होता. आणि सगळं व्यवस्थित चालू होतं, छान चालू होतं. पण पुढे ना इतकं दुःख झालं ना की काय सांगायलाच नको. पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच की काय दुःख झाले. तर
म्हणजे पुरी तर एवढ्या रडत होत्या ना की त्यांचं रडू बघून ना मलाच कसं तरी वाटत होतं. माझ्या पण डोळ्यात पाणी येत होतं. शक्यतो माझं मन एवढं दट्ट आहे ना की मला रडू येत नाही शक्यतो, पण त्या दिवशी पोरींचं रडू बघूनच मला तर खूप रडायला येत होतं. आता पुढे दिसेलच तुम्हाला. हा ना, अवसान गेलं होतं त्याचं. डोळा लाल दिसायला का त्याचा? तुझं दाताचं रक्त कुठलं निघालंय? दाताचं रक्त निघालंय तुझ्या. तोड पुस तुझं, तोड बेर. पाणी चांगलंय. दुसरा कपडा घे ना चांगला घालायला. घे मोठा, घे इकडं. बघू बरं आहे ना आता, बास करा की आता, किती रडायचं असते काय देवा. 2 दिवस झाले त्याची तब्येत खराब होती, त्यानं सगळं ही चाललं होतं. ह्याच्या पायी ते उगं पापाला वाटे करी ती मांजर आणूनच लागते घरी. एकदा जीव लागला की लय बेकार असतं त्या मुक्या प्राण्यांचं. एक तर त्याला बोलता येत नाही, आवाज काढता येत नाही, काय नाही. हाय का आता गारच झालंय त्यानं सगळं. कुठं रक्त निघालेलं दिसत नाही, कुठं लागलेलं दिसत नाही त्याला. हा, आणा इकडं त्याला बाहेर, इकडं आणा उजाडात घ्या इकडं. बघू इथं मोबाईलच्या बॅटरीला, बघू इथं आणा उजाडात, इथं आणा उजाडात, बघू द्या कुठं काय झालंय कुठं नाही. आणा. हा मयो चावी माझ्या कमराला चावी. काय गेलंय सगळं हे काय हो बाई. पाणी द्यायचं का त्याला आणखी? डोळा लाल दिसायला हो त्याचा लय. कुठून गाडी गेली तीच कळ ना गेले व. काय गाडी गेली नालीत पडलं सारखं नालीत. त्याला दिसत बी नाही रे एका डोळ्यानं. वाटायला तसंच दिसत नाही नाही काही दिसत म्हणलं नाही का मी तेव्हा त्याला हे केलं. म्हणूनच आतापर्यंत किती वेळा झालाय कुणाची गेली गाडी? जाता का केस करायला. तुझं ठरला का हेच आहे सगळं. डोळ्यावर बॅटरी नको मग, बॅटरी हे कर. पाणी द्यायचं का त्याला प्यायला? पाणी पिल्यावर पित नसतं आता त्याला, आणि ती मान टाकून द्यायला लागले. काय करावं नाही, पण मुक्या जनावराचा जीव लागत असतो व, त्याच्यामुळं नाही काय हे. हा ना, मग काय आहे तर. आता हे कितवं मांजर आहे बरं, उगं मांजर आणायच्या वाटेलाच जाऊन ये. आता ही एक उगं डोळ्यासमोर मेलं म्हणून कळायला लागलं आपल्याला. हा मग गुंडाळा बाय आता नवीन गमजामध्ये. आता काय करावं, नवीन गमजा काढलाय त्याला गुंडाळायला. नाही, त्याचं आधीच तब्येत बी खराब झाली, ती पेंगाळून गेलं होतं त्यानं. 2 दिवस झालं पेंगाळून गेलं होतं. मला वाटतं त्याचं भान गेलं झालं का काय की, हाय का नाही. त्याच्यामुळं बी झालंय तसं. जाऊ द्या आता, किती वेळ बघता आता त्याला. बस करा आता, किती रडायचं असतंय समूह. हा तर मग बेकार वाटायला लागले. सगळं खरं आहे पण आता करायचं काय, आता काय करावं बाई. नाही बरं, मांजर धार्जिन नाही बरं आपल्याला. लय झालेत आतापर्यंत मांजर. उग नको बाई त्याचं पाप उगच.
पिशवी धरते आता. हातातच नाही किंवा तसंच. हां हो मग त्यांना बी कसलं बेकार वाटतं अहो त्यांचं कुत्रं मेलं तर ती झेपल. काका सुद्धा रडत होते. हो काय म्हणायचं आता. हा ना त्यांना कुत्रं धार्जिन नाही बघा. किती वेळा त्यांचे कुत्रे मेले. मग संभास्कर काय किती रडायचं असते शिवानी. ती पहिलं हरवलं ती बरं झालं. न माहिती होतं तरी गेलं होतं. ही बरं आहे का प्रत्येक वेळेस हे असं करायचं पुन्हा रडायचं. हां किती असतंय रडायचं मग आता. मला माहिती आहे मुख्य प्राण्यांचा जीव लागलेला असतंय. हां मग लय बेकार असतं मुख्य प्राण्यांचा जीव लागल्यावर. काय करावं आणि काही नाही ग माय. आता कॅरी बॅगच्या बाहेर काढून सोडताव का कसं आता. हा बेकार वाटतं हो माय. मुख्य प्राण्यांचा जीव लागलेला असतंय. लय बेकार वाटतं ते. चांगलं होतं सारखं हातात 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 पायात 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 येत होतं सारखं. हां मग कसलं घाण करत होतं तरी काढत होत्या. जाऊ द्या आता रडणं काय आता येणार आहे का माघारी. ती आता कसं काय करावं आता. रडू नका आता जाऊ दे. आता काय होणार आहे रडण्यानं. हां आहे का आपल्याला धार्जिन मांजर सांग बरं. किती झाले आता कमीत कमी 4-5 मांजरं झाली. ती पण बरं आपल्या डोळ्याच्या समोर एक पण मेलं नव्हतं. आता हे पहिल्यांदा मेले म्हणजे जास्त अवघड वाटायला लागले.